जे काही घडतं ना तर ते देवानेच घडवून आणलेलं असतं असं मी मानत आलेली आहे. आणि आज तसंच काहीसं आमच्याशी झालं, आमच्याबरोबर झालं. ते झालं असं की आम्हाला खूप लेट झालं जायला. पण आम्ही पोहोचल्याबरोबर आम्हाला गणपती बाप्पांची आरती भेटली. त्यामुळं असं म्हणते जे होतं ते कसे चांगल्यासाठी आहेत होतं. सगळे मजेत ना? तर आम्ही निघालो होतो ज्या ठिकाणी आमच्या दोघांची नात्याला नवीन नाव मिळालं त्याच ठिकाणी, म्हणजेच लेण्याद्री गणपतीच्या यात्रेला निघालेलो होतो. तर अचानक ठरलं. तिथं गेल्याच्या नंतर आम्ही अगोदर अशा गाड्यांची यात्रा बघून घेतली. म्हणजे गाड्यांचे जे शर्यत असती, बैलगाडा शर्यत, तर यांच्या पप्पाला तो खूप आवडते. अगोदर ती बघून घेतली जरा वेळ. आणि नंतर आम्ही गेलो त्या ठिकाणी जिथं आमचं लग्न लागलं होतं. तर खरं सांगू तर डायरेक्टली 2-2.5 वर्षानंतर ह्या ठिकाणी मी आले. आणि लग्नाच्या अगोदर एकदा आले होते तेव्हाच मी हे जे लेण्याद्री गणपती आहे त्यांचं दर्शन केलं होतं, गणपती बाप्पांचं. आणि त्याच्यानंतर तब्बल 2.5-3 वर्षानंतर, म्हणजे 3 वर्षानंतरच म्हणता येईल, तर मी पुन्हा हे ट्राय करणार होते. तर मनात खूप भीती होती, पण दर्शन पण करायचं होतं. तर म्हणून म्हटलं आता जे होईल ते होईल. मी यांना अगोदरच बोलले होते की मी हळूहळूच चालणार, मला जसं शक्य होईल तसं. तर मला जसं शक्य झालं तसं थोडासा टाईम लागला पण पोहोचलो. आणि माझी अशी काहीशी अवस्था झालेली होती पोहोचल्याच्या नंतर. एवढं डेंजर होत होतं, कारण पायऱ्या एवढ्या आहेत ना की बास विचारता सोय नाही. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे आमच्या नशिबातच होतं ते. म्हणूनच असं काहीतरी जे घडतं ते देवानीच घडवून आणलेलं असतं असं म्हणायचं. तिथं गेल्यावर आम्हाला म्हणजे गणपतीची जी आरती असती ती आमच्या हाती लागली आणि खरंच खूप भारी वाटलं. आणि त्याच्यानंतर खाली हे जे स्तूप आहे, तर हे गौतम बुद्धांचं स्तूप आहे असं सगळ्यांचं बोलण्यातून सांगण्यात येतं. कारण गणपतीच्या मंदिराच्या ठिकाणी मी विचार करते की हे स्तूप काय करते. तर तिथं हे असं सिक्का टाकण्याचा कार्यक्रम चालू असतो. तर माझा सिक्का एकाच ह्याच्यात गेला, तिच्या पप्पांचा पण गेला, पण तो व्हिडिओ मी काढलेला नव्हता. माझा एकाच ट्रायमध्ये गेला. आणि त्याच्यानंतर तिच्या पप्पांनी असं तिथलच्या माकडांना खाऊ वगैरे खायला दिला. तर पहिल्यांदा ते असे घाबरत नव्हते, आता माकडं बरेच घाबरायला लागलेत. त्यामुळं ते जास्त समोर येत नाही. आणि नंतर तुम्ही जसं व्हिडिओत बघताय तसं मी फास्ट फास्ट चाललेले नाही, खूप स्लो स्लो चालत खाली आलेले. आणि मग नंतर तुम्ही बघू शकता खूप छान छान दुकानं लागलेले होते मस्तपैकी. बराच टाईम झाला होता. आम्ही घरी आलो तर इथे जवळच जे गणपतीचं मंदिर आहे तिथं पण जेवण वगैरे होतं, हळदी कुंकाचा कार्यक्रम होता. तर तिथं आम्हाला बोलवलं. मग आम्ही तिथे गेलो आणि तिथंच प्रसाद वगैरे घेतला.